संदेश द्यायचा आहे. आपल्या कुटुंबातलं सातारा जिल्ह्यातलं प्रत्येक मूल आमच्यासाठी महत्वाचं आहे. एखाद्या परीक्षेमध्ये समजा नापास होण्याचं प्रमाण 10% आहे, आपल्यासाठी 10% आहे, किंवा अपयशी होण्याचं प्रमाण 10% आहे, पण त्या कुटुंबाच्या दृष्टीने त्यातला एक विद्यार्थी म्हणजे 100% आहे. पटत असेल? तो 100% त्याच्या कुटुंबासाठी आहे. पण आपल्या दृष्टीनं प्रत्येक विद्यार्थी कसा त्याच्या आयुष्यामध्ये पुढे जाईल, अडथळे येतील, अडचणी येतील, त्या आव्हानावर आपल्याला मात करायची. असाध्य ते साध्य करिता सायस कारण अभ्यासात काम आहे. तुकाराम महाराजांनी त्यावेळी लिहून ठेवले. डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब आपल्या तरुणांना खूप चांगल्या पद्धतीने सांगायचे. ते स्वप्न कशा पद्धतीने बघायची, कशी स्वप्न पूर्ण करायची याबद्दल खूप विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन करायचे. त्यामुळे स्वप्नांच्या बाबतीत त्यांचं एक वाक्य आहे. मी शेवटाकडे आलोय. स्वप्न 3 असतात जी झोपेत पडतात. ते असं म्हणायचे, स्वप्न 3 असतात जी झोपेत पडतात, तर स्वप्न 3 असतात जी झोपू देत नाहीत. आमच्या विद्यार्थ्यांना असं स्वप्न पडायला पाहिजे, झोपच नाही लागली पाहिजे. आणि शेवटच्या टप्प्यावर माझा वेळ संपत आलाय. नसेल तर 1 तास तुम्हाला मी बोललो असतो, पण आता हे व्यासपीठ नाही. जाता जाता कवी मंगेश पाडगावकर, मराठीतले अतिशय नामवंत असे साहित्यिक, त्यांची एक शेवटची कविता आहे जी मला खूप आवडते, ती तुम्हाला ऐकवतो आणि मी थांबणार आहे. कविता अशी आहे, आपल्या आयुष्यावरती कविता आहे. आयुष्य हे विधात्याच्या वहीतलं पान असतं. आयुष्य हे विधात्याच्या वहीतलं पान असतं. रिकामं तर रिकामं, लिहिलं तर छान असतं. शेवटचं पान मृत्यू आणि पहिलं पान जन्म असतं. शेवटचं पान मृत्यू आणि पहिलं पान जन्म असतं. मधली पाने आपणच भरायची, कारण ते आपलंच कर्म असतं. होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं, कुठलंच पान कधी गाळायचं नसतं. होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं, कुठलंच पान कधी गाळायचं नसतं. चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं, कारण त्यातूनच आपल्याला पुढे शिकायचं असतं. नाती जपण्यात मजा आहे, बंद आयुष्याचे विणण्यात मजा आहे. नाती जपण्यात मजा आहे, बंद आयुष्याचे विणण्यात मजा आहे. जुळलेले सूर खाण्यात मजा आहे. येताना एकटे असलो तरी सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे. नशीब कोणी दुसरं लिहित नसतं. नशीब कोणी दुसरं लिहित नसतं. आपलं नशीब आपल्याच हाती असतं. येताना काही आणायचं नसतं, जाताना काही न्यायचं नसतं. मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं. शेवटचं कडवं आहे. आहात तुम्ही सावरायला म्हणून पडायला आवडते. आहात तुम्ही सावरायला म्हणून पडायला आवडते. आहात तुम्ही हसवायला म्हणून रडायला आवडते. आहात तुम्ही समजवायला म्हणून चुकायला आवडते. माझ्या आयुष्यात आहेत तुमच्यासारखे सगळे, म्हणून मला जगायला आवडते. धन्यवाद.